नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण करूयात चमचमीत अशी घेवड्याच्या शेंगाची भाजी. अगदी डब्यासाठी पटकन बनून तयार होते. काही भागामध्ये या शेंगांना वालाच्या शेंगा असंही म्हटलं जातं. आमच्या इकडे घेवड्याच्या शेंगा असं म्हणतात. तर या छान असं स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि असं देठं वगैरे काढून निवडून असं बारीक कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने. आणि 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्या. आणि आता कढईमध्ये टाकून घेऊयात आणि 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायच्या, म्हणजे भाजून घ्यायच्या. थोडंसं जे पाणी आपण स्वच्छ धुवून घेऊन टाकत असताना जे थोडंसं पडलेलं होतं ते छान असं आटवून घ्यायचं आणि नंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. यामुळे शेंगा आपल्या छान अशा वाफल्या जातात. जास्त पाणी नाही टाकायचं. धुत असताना थोडंसं जे लागलेलं आहे तेवढंच असं टाकून घ्यायचं आणि छान असं थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायच्या शेंगा आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची. छान असं मऊसूत आपल्या शेंगा होतात. 60 ते 70% शेंगा याच ठिकाणी असं शिजल्या जातात. आता झाकण काढून आपण मिक्स करून घेऊयात. हे पहा, बीसुद्धा छान असं वाफले जातात. आणि आता वरून सर्व मसाले टाकून घ्यायचे. हे पहा, आता 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा धन पावडर, 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा घरगुती काळं तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा. यामुळे फ्लेवर खूप छान येतो. नसेल तर गरम मसाला टाकला तरी चालेल. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि आता मसाल्यामध्ये छान अशी शेंग एकजीव करून घ्यायची. हे पहा, या पद्धतीने थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, पण चवीला खूप छान लागते आणि छान टिकते सुद्धा ही भाजी. आता पाण्याचा थोडासा शिंतोडा दिलेला आहे, त्यामुळे काय होतं, खाली मसाले आपले चिटकले जात नाही किंवा करपट वास लागला जात नाही. आणि आता झाकण ठेवून अजून 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची, म्हणजे पूर्ण आपली शेंग शिजली जाते. आणि आता झाकण काढून तुम्हाला दाखवते. हे पहा, शेंग आपली छान अशी मऊसूत शिजलेली आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. प्रत्येक भागामध्ये ज्या त्या भागानुसार प्रत्येक भाजी बनवायची पद्धत थोडी वेगळी असते. तर या पद्धतीने नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि व्ह्यूअर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.